राज्यात गेल्या 20 वर्षांपासून नक्षलवादाचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढतोय। या कालावधीमध्ये अनेक पोलीस नक्षलवादाचे बळी ठरले। मात्र या शहीद पोलिसांच्या कुटुंबियांची परवड सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही थांबलेली नाही। बचत पत्राच्या माध्यमातून आर्थिक मदतीपलीकडे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न होत नाही। आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी पाठवलेला हा एक विशेष वृत्तांत। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 25 वर्षांपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू आहे। 1988 मध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पहिला जवान शहीद झाला। त्यानंतर नक्षलवाद्यांनी केलेले भूसुरुंगस्फोट आणि जंगलातल्या चकमकी यांसह अनेक मोठे हल्ले झाले। त्यात 150 पोलीस शहीद झाले। नक्षलवादी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी हल्ला करतात, मात्र या पोलिसांकडे बुलेट प्रूफ जॅकेट नाही की अत्याधुनिक हत्यारं। नक्षलवाद्यांशी लढताना त्यांच्याकडे असते केवळ एक बंदूक। नक्षलवाद्यांशी 4-4 तास लढणाऱ्या पोलिसांना वेळेवर अतिरिक्त मदत सुद्धा पोहोचत नाही। साधं बुलेट प्रूफ जॅकेट असतं तरी आपल्या पतीचे प्राण वाचले असते, असं नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या पत्नीला वाटतं। हेलीकॉप्टर की मदद जवान लोग लड़ रहे थे, वो मार रहे थे, यहाँ से बोल रहे कि हेलीकॉप्टर आ रहा है। बाद में पता चलता है कि हेलीकॉप्टर में पेट्रोल नहीं, डीजल नहीं। जब अगर शासन के लोग शहीद नक्सलवादी जो लड़ते रहते हैं देश के लिए, वो जो मदद मांगते थे वो मदद क्यों उनको टाइम पर नहीं पहुंचती? मदद की नहीं चिल्लाते रहते, 3-3 घंटे लड़ते रहते। और जैकेट का भी प्रश्न है, अगर जैकेट रहती थी तो बहुत से लोग ऐसे बच सकते थे अगर टाइम पर मदद मिली। अगर उनके पास बुलेट प्रूफ जैकेट होता तो उनके पेट में गोली नहीं लगती और बच जाते। 3 घंटे तक मेरे पति 2 गोलियां खाकर लड़ रहे थे, तब तक पुलिस वाले कहाँ थे? उनके पास मदद क्यों नहीं पहुंची? हेलीकॉप्टर क्यों नहीं पहुंचे? उनको हॉस्पिटल में क्यों नहीं भेजा गया? नक्षलवादी हल्ल्यात 1988 पासून 2004 पर्यंत 70 पोलीस शहीद झाले। त्यांच्या कुटुंबियांना केवळ 1 ते 3 लाख रुपये सरकारने दिले। 2004 मध्ये घोडराजला 8 पोलीस शहीद झाले। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या रकमेत गृहमंत्री आर पाटील यांनी वाढ केली। सध्या शहीद पोलिसांना सरकार त्यांच्या पदानुसार 20 ते 40 लाख रुपये देते, मात्र ही रक्कम ठेव योजनेत असते। बचत पत्रावर मिळणाऱ्या व्याजावरच शहीदांच्या कुटुंबियांना जगावं लागतं। त्याचे उदरनिर्वाह, मुलांचं शिक्षण, कुटुंबातल्या सदस्यांच्या आजारीपणाचा खर्चही भागू शकत नाही। शहीदांच्या कुटुंबियांना इतर कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही, त्यांना राहायला घर सुद्धा नाही। 2005 पासून पोलिसांच्या कुटुंबियांना पेट्रोल पंप, गॅस एजन्सी असे फायदे मिळतात। असा दुजाभाव का, असा प्रश्नही विचारला जातोय। 2017 झाला तो पण नक्षलवादीच असतो का? ते पण आतंकवादी आहे, हे पण नक्षलवादी, हे पण आतंकवादी आहे। दोघांमध्ये फरक काय आहे? तिथे त्यांना सगळ्या फॅसिलिटी मिळून आल्या, आम्हाला का बरं? शासन हा दुजाभाव काय करून राहील? शासन करते ते करते, नागरिक लोक सुद्धा करतात। हमें पेंशन मिली, हमारे पति शहीद हो गए तो हमारी पेंशन क्यों बंद कर दिया? अब 6-7 महीने हो गए, हम क्या कर रहे हैं? हमें देख रहा है कोई आकर? हमारा जो प्रस्ताव मंत्रालय में निलंबित रखा है, कितने दिनों तक अब तक हमें पेंशन नहीं देंगे? और जो हमें सरकार ने मदद दी है वो हम अभी खाएंगे तो हमारे बच्चे फ्यूचर के लिए क्या बचा कर रखेंगे? नक्षली हल्ल्यात बळी पडणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नोकरीचं धोरण आहे, मात्र त्यात क्रमवारीनुसार संधी मिळते आणि त्यासाठी खूप वेळही लागतो। नक्षली हल्ल्यात गेल्या वर्षभरात 52 पोलीस ठार झाले। त्यात बळी पडणारे अनेक जण तरुण होते, अनेकांचं तर नुकतंच लग्न झालं होतं, अनेकांच्या पत्नीही गर्भवती होत्या। त्यांची कुटुंब आता उघड्यावर असून पोलीस प्रशासन मात्र गृह खात्याकडे त्यांच्या पुनर्वसनाचा अहवाल पाठवल्याचा दावा करतंय। 1992 पासून आतापर्यंत एवढे कांड झाले, सरकार आमच्या गडचिरोली जिल्ह्यात काहीच लक्ष देत नाही। बाकी मुंबई सारख्या लोकांना झालं तर त्यांना सर्व घरदार, पेट्रोल पंप, एजन्सी त्यांना देतात, आम्हाला का नाही? आमच्या मुलांना नोकरी म्हटलं अजून 18, माझा मुलगा आता 18 वर्षाचा झाला, त्यांना पोलीस मध्येच का भरती करा, दुसऱ्या खात्यामध्ये का नाही? आमचा वडील मेल्यानंतर आमचा मुलगा पण मराव का? शहीदों को परिवार को याद रखे। 26/11 मुंबई की घटना के बाद शासन ने इनको वही बेसिस में हर परिवार को 25 लाख सानुग्रह दे रहे हैं। हर परिवार को पर स्क्वायर फीट, उनको कितना स्क्वायर फीट एलिजिबल है वो हिसाब से पर स्क्वायर फीट 3000 रुपये तक देने के लिए इन्होंने वादा किया है। उसके बारे में हमने पूरा कम्युनिकेशन कर दिया है। मुख्यमंत्र्यांनंतर गडचिरोलीची आठवण नक्षलवादी हल्ला झाल्यानंतरच येते। ते फक्त कुटुंबांशी 2 शब्द बोलतात आणि निघून जातात। मुंबई हल्ल्यातल्या शहीदांच्या कुटुंबियांना सर्व काही मिळालं। देशानं हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कार्यक्रम केले, मात्र गडचिरोलीतल्या शहीदांची कधी दखल घेतली नाही।
याची खंत शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना आहे. कुठलाही हल्ला हा हल्लाच असतो. मग तो मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला असो किंवा लाहिरीच्या जंगलात झालेला नक्षलवाद्यांचा हल्ला असो, यात बळी जातो तो पोलिसांचा. त्यामुळे शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना न्याय देताना सरकारनं समान धोरण ठरवणं आवश्यक आहे. अन्यथा दहशतवाद्यांच्या संदर्भात एक धोरण अवलंबणारं सरकार नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या बाबतीत दुर्लक्ष करीत आहे, अशी भावना पसरत चालली आहे. महेश तिवारी, ETV न्यूज, गडचिरोली. श्री इंडिया